हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू युग फिजिक्स ट्यूटोरियल। आज का ये है हमारा लेक्चर नंबर 4। आज के क्लास में हम पढ़ने वाले पास्कल लॉ, जो कि बहुत ही इम्पॉर्टेंट है फॉर एग्जाम पॉइंट ऑफ व्यू और बहुत सिंपल भी है, क्योंकि हम सिंपल आज के क्लास में बहुत सिंपल तरीके से पास्कल लॉ पढ़ने वाले हैं। सो in this lecture we are going to learn a very interesting concept which leads to another interesting conclusion. So friends, everyone is familiar with a balloon. बघा, बलून आपण सर्वांनी बघितलेला आहे. तर बलूनचंच एक एक्झाम्पल घेऊ आपण. मी तुम्हाला सांगितलं की इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्याला इंटरेस्टिंग कन्क्लुजन याद्वारे मिळणार आहे. आपण एक्झाम्पलद्वारे जर कोणतेही कन्सेप्ट शिकलो तर लवकर आपल्याला लक्षात येईल. पास्कल लॉ जसं की तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे, ते तुम्ही वाचून त्यावर आपण लक्षातही ठेवू शकतो. बट ॲक्च्युअल मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आपल्याला कन्सेप्ट महत्त्वाचं आहे. पास्कल लॉ आपण पाठही करू शकतो, पण माझी प्रत्येकांना सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कोणतीही गोष्ट पाठ करू नये. प्रत्येक ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आपण समजून घ्यायला हवा, जेणेकरून कोणताही म्हणजे भविष्यात आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. सो आपल्याला बघा, एव्हरीवन इज फॅमिलियर विथ बलून. आता बलूनचं एक्झाम्पल घेऊन आपण पास्कल लॉचं कन्क्लुजन काढू. बघा, त्यामध्ये आता काय आहे की एक लेटस आपण कन्सिडर करू की हा बलून आहे. ओके, हा बलून आहे अशा प्रकारे. आता या बलूनमध्ये मी एअर पंप करत आहे. आय एम पंपिंग एअर इन दिस बलून. तर काय होईल, ॲज मोर अँड मोर एअर इज पंप इन अ बलून इज increasing in its size or it will get expanding in its size in all direction. बरोबर आहे, समजत आहे की विद्यार्थी मित्रांनो? काय होतं आहे की या बलूनमध्ये जर मी एअर पंप केली तर हा काय होईल, हा बलून त्याच्या प्रत्येक डायरेक्शनमध्ये त्याची साईज काय होईल, वाढेल. बरोबर आहे, इट विल गेट एक्सपांड इन ऑल डायरेक्शन्स. बरोबर आहे, बिकॉज व्हेन गॅस मॉलिक्युल्स आर कमिंग इन, गॅस मॉलिक्यूल ज्यावेळेस या बलूनमध्ये एंटर करतील, they are exerting pressure on the inside walls of the balloon. So due to that pressure this balloon is expanding. Due to that pressure this balloon will get expand. बरोबर आहे, ज्यावेळेस एअर मॉलिक्युल्स गॅस मॉलिक्युल्स या बलूनमध्ये एंटर होतील, गॅस मॉलिक्युल्स या बलूनमध्ये कोलाइड होतील. बरोबर आहे. आता हे गॅस मॉलिक्युल्स आहेत, दिस गॅस मॉलिक्युल्स विल गेट कोलाइड विथ इच अदर. बरोबर आहे, ते कोलाइड होतील ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर म्हणा, किंवा या ठिकाणी आपण एक कन्फाईन हे घेतलेलं आहे, लिक्विड कन्फाईन आपण बलून घेतलेला आहे. या वॉल्सवर, बलूनच्या इनर वॉल्सवर हे जे एअर मॉलिक्युल्स हे काय होतील, कोलाइड होतील. अँड ड्यू टू दॅट प्रेशर बलून विल गेट एक्सपांड इन ऑल डायरेक्शन. एक्सपान्शन विल टेक्स प्लेस इन ऑल डायरेक्शन. बरोबर आहे. आता हे झालं एक्झाम्पल. जसे की गॅस मॉलिक्यूल, मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य लक्षात ठेवा की हा बलून आहे, यामध्ये आपण पंप केला हा बलून. बरोबर आहे, यामध्ये मोर अँड मोर एअर आपण यामध्ये पंप करत आहे. तर यामध्ये जे गॅस मॉलिक्युल्स राहतील, हे जे पार्टिकल्स राहतील, हे कोलाइड होतील विथ द इनर वॉल्स ऑफ द बलून. अँड दीज कोलिजन्स विल टेक्स प्लेस ॲट राईट अँगल्स. अतिशय महत्त्वाचं आहे, कोलिजन कसं होत आहे, राईट अँगल होत आहे. सिन्स देर इज अ इन्क्रीज इन this increase in size of balloon or this expansion in the size of balloon will takes place in all directions. So we can say that pressure is exerted. We know that pressure is what, force per unit area. So this pressure is exerted in all direction, and as a balloon is a confined container, so Pascal law या ठिकाणी काय होत आहे, होल्ड होते. काय होत आहे, होल्ड होते. बरोबर आहे. आता हा बलून आहे. बरोबर आहे, हा बलूनमध्ये एअर पंप केली आपण, तो एक्सपांड झाला. बरोबर आहे, एक्सपांड झाल्यानंतर आता या बलूनला जर मी पंक्चर केलं, बरोबर आहे, या ठिकाणी पंक्चर केलं, या ठिकाणी पंक्चर केलं, या ठिकाणी सुद्धा पंक्चर जर केलं, तर या प्रत्येक ठिकाणावरून इक्वल प्रेशर बाहेर येईल. काय होईल, प्रेशर कसं राहील, प्रत्येक ठिकाणी इक्वल राहील. या ठिकाणी प्रेशर काय राहील, सेम राहील. या ठिकाणी प्रेशर काय राहील, सेम इक्वल राहील. बरोबर आहे. आपण प्रेशरचा फॉर्म्युला स्टडी केला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. सो पास्कल लॉ होल्ड्स इन दिस केस. बरोबर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हे जे कोलिजन होतं आहे यामध्ये एअर मॉलिक्युलचं, हे कसं होत आहे, राईट अँगलला होत आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पास्कल लॉ. आता बघायचा पास्कल लॉ काय. त्या अगोदर पास्कल लॉ बघा, हा पास्कल लॉचं इन्व्हेन्शन जे आहे
दिस लॉ वॉज गिव्हन बाय ब्लेज पास्कल. ब्लेज पास्कल, बरोबर आहे. हे नाव आहे सायंटिस्टचं, त्यानुसार त्याला पास्कल लॉ पडलेला आहे. सो दिस इज पास्कल लॉ. आता याचं स्टेटमेंट बघू आपण. सो फ्रेंड्स, दिस इज द स्टेटमेंट ऑफ पास्कल लॉ. बघा, व्हेनेवर एनी प्रेशर इज अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ द बाउंड्री ऑफ अ कन्फाईन फ्लुइड. या ठिकाणी हा वर्ड लक्षात ठेवायचा, कन्फाईन फ्लुइड. या ठिकाणी आपण बलून घेतलेला आहे, एक कन्फाईन घेतलेला आहे, बरोबर आहे. मीन्स बलून इज अ कन्फाईन कंटेनर आपण कन्सिडर केलेलं आहे. सो त्यामुळे या ठिकाणी काय दिलेलं आहे, ऑफ ए कन्फाईन फ्लुइड. काय होतं त्या ठिकाणी, इट इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. जसं या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं, बलूनमध्ये आपण एअर मॉलिक्युल्स ज्यावेळेस त्या गॅस मॉलिक्युल्स ज्यामध्ये एंटर केल्यानंतर बलून आपण पंप केल्यानंतर मोर अँड मोर एअर आपण त्या बलूनमध्ये पंप केल्यानंतर बलून काय होतो, इन्क्रीज होतो, एक्सपांड होतो इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सो इट इज ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि ही नोट म्हणून लक्षात ठेवायचं की इट ऑलवेज ॲक्ट्स ॲट राईट अँगल टू द सरफेस ऑफ द कंटेनिंग व्हेसल. बरोबर आहे. आता हा पास्कल लॉ नेसेसरी नाही, मी जो लिहून दिला तुम्हाला, हे जे स्टेटमेंट सांगितलं हाच स्टडी केला पाहिजे. तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये याचं स्टेटमेंट क्रिएट करू शकता, बरोबर आहे. याला सिम्पल लँग्वेजमध्ये सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकतो. हे एक स्टेटमेंट आहे, हे अतिशय सिम्पल आहे की व्हेनेवर एनी प्रेशर इज अप्लाइड टू एनी पार्ट ऑफ बाउंड्री. एखादा कोणताही कन्फाईन फ्लुइड असेल त्यावर आपण प्रेशर अप्लाइड केलं की इट विल दॅट प्रेशर ट्रान्समिटेड इक्वली इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सो दिस इज पास्कल लॉ. याला एक अनादर याच्यामध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतो स्टेटमेंट. त्या अगोदर तुम्ही या स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. आणि आपल्या ओन लँग्वेजमध्ये क्रिएट करायचा झाला तर हे एक स्टेटमेंट मी सांगितलं ते तुम्हाला आहेच, बरोबर आहे. बुकमध्ये सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. याला आपण ओन लँग्वेज, आता मी माझ्या ओन लँग्वेजमध्ये झालं तर प्रेशर, सिम्पल लँग्वेजमध्ये प्रेशर इन ए फ्लुइड. बघा कसं लिहू शकतो आपण, प्रेशर इन ए फ्लुइड ॲक्ट्स in all direction. Pressure in a fluid acts in all direction and it is equal in all direction and it is equal in all direction. बरोबर आहे. अतिशय सिंपल स्टेटमेंट आहे. मिनिंग तेच असलं पाहिजे, मिनिंग बदलायला नको. बघा, प्रेशर इन फ्लुइड ॲक्ट्स इन ऑल डायरेक्शन आणि इक्वल राहते. ते ॲक्ट प्रत्येक डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते आणि ते प्रत्येक डायरेक्शनमध्ये काय राहील, इक्वल राहील. जसं की एखादा फुटबॉल आहे, बरोबर आहे. हा फुटबॉल आहे, याच्यामध्ये आपण पंप केलेला आहे. एक कन्सिडर करा की यामध्ये आपण वॉटर इन्सर्ट केलेलं आहे फुटबॉलमध्ये, किंवा याला आपण एअर म्हणजे सुद्धा फ्लुइड घेऊ शकतो. यामध्ये एअर पंप आउट केलेली आहे. जर या फुटबॉलला या ठिकाणी पंक्चर केलं, या ठिकाणी पंक्चर केलेलं आहे मी, बरोबर आहे. यामधून येणार प्रेशर या ठिकाणी सुद्धा 10 असेल, या ठिकाणी सुद्धा 10 असेल, या ठिकाणी सुद्धा 10 असेल. सो प्रेशर काय राहील या ठिकाणी, प्रेशर सेम राहील, बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पास्कल लॉ. याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत मित्रांनो, जसं की आपलं ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल लॉ बुक्समध्ये दिलेले आहेत. एक आहे तुमचा हायड्रॉलिक लिफ्ट आहे, त्यानंतर हायड्रॉलिक ब्रेक आहे. हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत कशाचे, पास्कल लॉ. हायड्रॉलिक लिफ्ट जसं की एक छोटा आपण आपली गाडी जी राहते, 4 व्हीलर राहते, एखाद्या वेळेस 4 व्हीलर आपली पंक्चर झाली की आपण त्याला जॅक म्हणतो, हायड्रॉलिक जॅक. मीन्स एवढा कन्सिडर करू की ही त्या जॅकची साईज असेल तर कारचं वेट असेल फॉर एक्झाम्पल 900 kg. तर एवढं मोठं वेट हा एवढा छोटा जॅक कशा प्रकारे लिफ्ट करू शकतो त्याला, हे ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल लॉ. अतिशय सिंपल आहे मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सिंपल लँग्वेजमध्ये अशा प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो की प्रेशर इन अ फ्लुइड ॲक्ट्स इन ऑल डायरेक्शन अँड इट इज इक्वल इन डायरेक्शन, बरोबर आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पास्कल लॉ. थँक्यू व्हेरी मच.